बरं बाबा ऐका ना, मी आपल्यासाठी चहा टाकतोय. ह्या सगळ्यामुळे डोकं खूप जड झालंय माझं. तू घेणार आहेस अदिरा? आई तू? म्हणजे बेसिकली आता तिला अंशुमन दादाशी लग्न करावं लागणार आहे. रादर अंशुमन दादाला तिच्याशी लग्न करावं लागणार आहे. अंशुमन दादाला ती फक्त मजा मारण्यासाठी हवी होती. हा, पण आता आता त्याला तिच्याशी लग्न करावं लागणार आहे. आणि ज्या माणसाने तिला फसवलं, तिला चीट केलं, त्या माणसाशी आयुष्यभर गाठ बांधावी लागणार आहे तिला. हाऊ सॅड इज दिस. एवढं जर तुला वाटतंय ना अधीरा, तर मग बोल ना तिच्याशी, तुमच्या घरच्यांशी. मी काय बोलू? काय बोलू म्हणजे? एवढे पैसे आहेत तुमच्या माहेरी, श्रीमंत आहेत राजवाडे. त्यांना सांग 4 पैसे कोंबा तिच्या घशामध्ये पाठवून द्या, आकलून द्या तिला. ती बघेल ना पुढे तिचं काय करायचं, तिच्या बाळाचं काय करायचं ते. फुट. आई तू तू हे काय बोलतेस, कळतंय का तुला? आई तू, हाऊ कॅन यू इवन से दॅट? आई, अंशुमन दादा तिच्याशी वाईट वागलाय, चुकीचा वागलाय, मग का हाकलायचं तिला? मंदा, तू स्वतः एक बाई आहेस आणि तरी सुद्धा तू त्या चिंगीच्या बाबतीत असा विचार करूच कसा शकतेस ग? बाई आहे ना म्हणून विचार करतेय. पुरुष तर असतातच लांडग्यासारखे. बाईला आपल्या मर्यादा जपायला नकोत? हिला एवढी अक्कल नाहीये का? हा मुलगा आपल्या बरोबर गुलुगुलू करतोय, आपल्या जवळ येतोय, माझा हेतू काय असेल हे तिला कळायला नको? पुरुषांच्या नजरा बरोबर ओळखतात बायका. आई लहान आहे ती. लहान कसली लहान? खेड्यामध्ये काय असे पुरुष नाही आहेत? कोणी सांगितलं? पुरुष सगळीकडेच लांडगेगिरी करत असतात. बायकांना आपल्या मनाला आवर घालायला पाहिजे, नाहीतर ही अशी पिल्लावळ वाढतच जाणार. मग काय होणार जगाचं सांगा? ही आपली एक स्वानंदी तीच करते जरा कुठे नको तिकडेच. काय गरज होती तिला त्यांच्यामध्ये पडायची? हे बघ मंदा, स्वानंदीनं जे काही केले ना ते योग्यच केले. खरं तर तुला तिचा अभिमान वाटायला हवा. सोडा, कसला अभिमान. ही मला माहितीये मुलगी कशी आहे. खरं तर या अंशुमनची जेवढी चूक आहे ना, तेवढीच त्या चिंगीची पण चूक आहे. तुम्हाला त्या मुलीबद्दल अजिबात सिंपती नाहीये का हो? समजा समजा सुष्मिता या मुलीच्या जागी असती तर सुष्मिताला कोणीतरी चीट केलं असतं तर तुम्ही हेच केलं असतं, हेच बोलला असता तुम्ही. शांत बसा जरा. काय सुष्मिता असती तर सुष्मिताने हे केलंच नसतं. संस्कार नाही आहेत असे तिच्यावर. आणि तिने जर असं केलं असतं ना तर मी स्वतः माझ्या हाताने तिचा गळा दाबला असता. कळलं? पुरे जाऊ दे अधीरा. अगं हिनं आयुष्यात कधीही दुसऱ्याची बाजू समजून घेतली नाही आणि तिला ते जमणारही नाही. पण बाबा, काय चुकीचं बोलले मी? सांगा बघू. बावट नाहीये एवढी ती. त्या मुलीला आपण जे करत आहोत त्यामुळे आपण गरोदर राहू शकतो एवढी अक्कल नव्हती का? एवढं न कळण्यात पण ती बावट आहे का? सगळं कळतं तिला. चहा घे, चहा घे. आणि हे बघ, आपल्याला माहित नाही ना अंशुमननी तिला काय कमिट केलं होतं ते. असेल काहीतरी त्यांच्यात. अरे कमिटमेंट सोड ना. लग्नाचं कमिटमेंट केलं असेल, चल आपण ठरवूया असं. लग्नाचं कमिटमेंट केलं असेल, पण लग्ना अगोदर ही सगळी थेर करायला सांगितली कोणी? चांगलं आहे म्हणजे हे चुकीचंच आहे ना? हो असेल, असेल तिची चूक. असेल कशाला, आहेच. पण तिनं तिची चूक कबूल केलेली आहे. अंशुमननं त्याची चूक कबूल केलेली नाही. तो चांगला मुलगा नाहीये. सॉरी अधीरा, मी तुझ्या भावाबद्दल हे सगळं बोलतोय, पण अंशुमन हा चांगला मुलगा नाहीये. बाबा मला माहिती, यू डोंट बी सॉरी. इनफॅक्ट त्याने आज सगळे प्रूव्ह केलंच आहे. आता कशाला प्रूव्ह करतोय तो? या आधी सुद्धा त्यानं. व्हॉट? बाबा म्हणजे याद केव्हा? नाही अगं म्हणजे या आधी म्हणजे अगं ती ऑफिस मधली श्वेता नावाची मुलगी होती ना, तिच्या बाबतीत त्याने हेच केलं ना. ते म्हणायचंय मला. हे बघ, काही झालं तरी अंशुमननं त्याच्या चुकीची जबाबदारी घ्यायलाच हवी आहे. त्या होणाऱ्या मुलाला त्यानं त्याचं नाव द्यायला पाहिजे.
पटतंय मला बाबा तुमचं. रो, चहा झाला असेल तर दे, मी करते. अधिरा अगं काय होतंय तुला? काय ग? अधिरा चुप. काय रे? अचानक काय झालेलं? नाही नाही, एक काम कर तू, आज चला आई पाणी आण जरा. नाही, नाही, चल, चल, आज चल, आज चल, चल, चल. ठेव रे. हो हो हो, थांब थांब. बाबा हिला मगाशी पण असंच होत होतं. काय? चल चल, आज चल, आज चल, आज चल, थांब. दादा ट्रस्ट मी, माझी काही चूक झालेली नाही. माझी चूक एवढीच झाली की मी तिच्यावर विश्वास ठेवला. माझी चूक झाली की मी एका मोलकरणीच्या एवढं जवळ गेलो. माझी चूक एवढीच झाली की पुढे असं काहीतरी होईल मला वाटलंच नव्हतं दादा. आता असं वाटतंय की तिला हेच हवं होतं. तिलाच हवं होतं की माझ्यापासून ती प्रेग्नेंट व्हावी, म्हणजे मला तिच्याशी लग्न करावं लागेल. आणि नाईलाजाने का होईना आपल्या सगळ्यांना तिला या घरची सून म्हणून एक्सेप्ट करावं लागेल. तिने हे सगळं प्लॅन करून केलंय दादा. आणि वहिनीचा तिच्यावर जास्त विश्वास ना, म्हणून तिने बरोबर जाऊन वहिनीला सांगितलं, कारण वहिनी तिची बाजू घेणार हे तिला माहित होतं. आपण सगळे फसवले गेलो आहोत दादा, मी एकटा नाही. झालंय तुझं बोलून? मी दादाशी बोलतोय. अंशू, दादा माझं म्हणणं वहिनीला पटणारच नाहीये. अरे कारण तू खोटं बोलतोयस. श्वेता प्रकरण झालं तेव्हाही असंच धारांत खोटं बोलला होतास. त्यामुळे आता इथलं कुणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये अंशुमन. वहिनी ती जुनी गोष्ट झाली आता. गोष्ट जुनी झाली, माणूस तोच आहे ना. जो माणूस एका मुलीला हरास करू शकतो तो आता दुसरीला फसवू शकतोच. हो, तुझं म्हणणं खरं असू शकतं, आपण मानूया, पण ते खोटं नाहीये कशावरून. आणि मुळात मुद्दा हा आहे की ती मुलगी प्रेग्नंट आहे आणि तू तिच्या होणाऱ्या बाळाचा बाबा होणार आहेस हे तू मान्य केलंयस ना. आज त्या मुलीच्या आयुष्याचा, जीवाचा, तिच्या हे बघ, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. ह्याच्यापुढे तिच्या आयुष्यात जे काही होणार आहे ना, त्या प्रत्येक गोष्टीला तिला एकटीला सामोरं जावं लागणार आहे अंशुमन. त्यामुळे ह्या क्षणी ना इथे तुला काय वाटतंय किंवा बाकी कोणाला काय वाटतंय हा प्रश्न नाहीये ते. हो, पण तरी मी गुन्हेगार होत नाही. मी काही जबरदस्ती केली नव्हती तिच्यावर. जे काही झालं ते आमच्या मर्जीने, स्वेच्छेने झालंय. मग मी गुन्हेगार कसा? हे बाकी बरोबर बोललास तू, करेक्ट. गुन्हेगार तर तू नाही आहेस. मग घेतोस आता जबाबदारी, तिची आणि तिच्या बाळाची.